ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का या विषयावर। मी थेट जातोय बार काउन्सिलचे अध्यक्ष असलेल्या ॲडव्होकेट राजीव पाटील यांच्याकडे। ॲडव्होकेट पाटील, तुम्ही ऐकलत संजय राऊत काय म्हणाले, मला सांगा अशा परिस्थितीत बार काउन्सिल किंवा वकिलांच्या संघटना काय करणार आहेत? संजय राऊतनी तुम्हाला थेट इशारा दिलाय। कुठल्याही राजकीय पक्षाचा मी नसल्यामुळे राजकीय स्टेटमेंट करणं हे मला योग्य होणार नाही, ही गोष्ट एक। दुसरी गोष्ट म्हणजे न्याय यंत्रणा, न्याय व्यवस्था हीच वकिलांनी काम चालवण्याबद्दल बोलते। कुठल्याही एखाद्या वकिलावर जर अशा प्रकारची जर परिस्थिती आली तर त्याला न्याय यंत्रणा किंवा शासन यंत्रणा संरक्षण देऊ शकते। परंतु मुळामध्ये आपला हा जो काही विषय जो चाललेला आहे, आता अनेक वेळेला वकिलांवर जेव्हा जेव्हा हल्ले झाले त्या वेळेला बार काउन्सिलने तो इश्यू घेतलेला आहे आणि योग्य त्या यंत्रणेकडे संरक्षण मागितलेलं आहे। परंतु मला असं वाटतंय की आपण दोन इश्यूज फार मिक्स करतोय। एकीकडे झालेल्या मुंबईत झालेल्या घटना, त्याच्यातील आरोपी, आणि आता जर ती ट्रायल किंवा ती जर केस पुढे चालवायची असेल तर त्यात त्या आरोपींना वकील देणं किंवा मिळणं हे आवश्यक आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे। आजपर्यंत जे काही पेपरमध्ये वाचतोय, मीडियावर वाचतोय, त्याच्यावरनं एकच दिसतंय की याच्यामधलं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते चालू आहे। अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे पूर्णपणे केस ही कोर्टामध्ये सुरू झालेली नाहीये। त्यामुळे अशा वेळेला वकीलपत्र घेणं नाही ॲडव्होकेट पाटील, मी तुम्हाला हे अशासाठी थांबून विचारतोय की काल राम जेठमलानी, देशातले ज्येष्ठ वकील आहे, त्यांनी असं म्हटलंय की या आरोपींना सुद्धा, म्हणजे कसाब सारख्या आरोपींना सुद्धा वकील न मिळणं याचा अर्थ आपण कायद्याचा अपमान करतोय, या वकिलांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते। तुम्ही बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून काय म्हणाल याबाबत? मी असं म्हणेन याच्याबद्दल की येस, मला एक मी याबद्दल आय वुड से येस, कारण प्रत्येक माणसाला आपला वकील मिळण्याचा अधिकार आहे, याबद्दल काही वाद नाही। आपल्या देशामध्ये आतापर्यंत, मगाशी राऊत असं म्हणाले की आतापर्यंत इतक्या घटना घडल्या की उदाहरणार्थ केहार सिंग किंवा इंदिरा गांधींचा जो काही वध झाला, खून झाला, त्यावेळेला जी काही ट्रायल चालली त्यावेळेला वकिला त्यांना जो काही डिफेन्स लॉयर म्हणून जो काही मिळवायचा होता तो त्यांना मिळाला होता आणि ती ट्रायल चालली होती। त्यावेळेलाही भावना तीव्र होत्या लोकांच्या, याबद्दल काहीच वाद नाहीये। परंतु मी असा विचार करेन की या विषयाबाबत भावना विवश होऊन बघण्यापेक्षा आपण आपली न्याय यंत्रणा ही जी काही सक्षम आहे त्या सक्षमतेच्या आधारावरच ही आपण फेअर ट्रायल ही एक फेअर ट्रायल मिळाली पाहिजे। मी ॲडव्होकेट पाटील, मला माफ करा, माझा वेळ संपलेला आहे। फेअर ट्रायल मिळाली पाहिजे असं बार काउन्सिलचे अध्यक्ष सांगतायत। खासदार संजय राऊत, शेवटी मी तुम्हाला विचारतो, ज्या राम जेठमलानींचा मी उल्लेख केला ते राम जेठमलानी तुमच्या पक्षाचे खासदार होते, त्यावेळेला तुम्ही विरोध नाही केलात, आज मात्र करतात। हा दुजाभाव, हा भेदभाव कशासाठी? अजिबात नाही। त्यावेळेला मुंबईसारख्या घटना घडलेल्या नव्हत्या, हे तुम्ही लक्षात घ्या। मुंबईतली घटना ही अत्यंत घृणास्पद, निर्घृण आणि अमानुष घटना आहे। ज्याने ही पाहिली ते कोणीही आणि कोणताही वकील या घटनेचं समर्थन करणार नाही आणि कोणताही वकील स्वतःहून या घटनेतल्या आरोपींचं म्हणण्यापेक्षा या घटनेतल्या सैतानांचं वकीलपत्र घ्यायला पुढे जाणार नाही। आरोपी आणि सैतान यात फरक आहे, तुम्ही लक्षात घ्या। राम जेठमलानी यांनी काही आरोपींचं नक्कीच वकीलपत्र घेतलेलं आहे, त्याचे खटले लढलेले आहेत, पण मुंबईतली घटना ही रेअर इन रेअर केस आहे। अशी घटना कोणत्याही देशामध्ये घडू नये आणि ही अमानुषता कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचं कृत्य या कसाब सारख्या अतिरेक्यांनी केलं आहे। म्हणून आम्ही हे बोलतोय। आम्ही एखाद्या वकिलाने कुठला खटला लढावा किंवा न लढू नये असं म्हणत नाही। हुंडाबळी झालेल्यांचे सुद्धा वकीलपत्र घेऊ नये अशा प्रकारचे प्रकार या महाराष्ट्रात झालेले आहेत। हे तर प्रचंड मोठा दहशतवाद आहे। 400 पेक्षा जास्त माणसं जखमी आहेत। शेवटचा प्रश्न विचारतोय की हे जे तुम्ही काय आंदोलन सुरू केलंय वकिलांविरुद्ध कसाबचं वकीलपत्र घ्यायला निघालेल्या, हे तुम्ही कुठपर्यंत नेणार आहात? कारण शेवटी असं आहे की आता बार काउन्सिलचे अध्यक्ष असं म्हणाले की कायद्याने वकील मिळण्याचा सर्व आरोपींना अधिकार आहे। त्यामुळे एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कायद्याला आव्हान देताय, तुम्हाला कायदा बदलून हवाय का? हे पहा की इथे प्रश्न कायद्याचा नाहीये,
आम्ही कुठल्याही वकिलांच्या विरोधामध्ये नाही आहोत. वकिलांविषयी आम्हाला सन्मान आहे. आमचा फक्त प्रश्न इतकाच आहे, कसाब सारख्या अतिरेक्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणी पुढे येऊ नये, त्याची केस लढवू नये आणि त्याला अशा आरोपींना, अशा अतिरेक्यांना जाहीरपणे फासावर लटकवून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे. आमच्या देशात सुद्धा आम्ही अशा प्रकारे सूड घेऊ शकतो. तुम्ही जर अशा अतिरेकी परत पाठवाल तर त्यांना एक तर गोळ्या घालू किंवा आम्ही जाहीरपणे फासावर लटकवू. राऊत, हे लोकशाही राज्य आहे, अशा प्रकारे जाहीरपणे फासावर म्हणजे भर चौकात फासावर केवळ मला असं वाटतं सौदीमध्ये आणि अशा देशामध्ये दिलं जातं जिथे इस्लामी राजवट आहे. आपल्याकडे ही पद्धत नाही. तशा प्रकारे कायदा इथे आणावा असं तुमचं मत आहे का? म्हणजे आमच्या देशामध्ये येऊन बाहेरच्या अतिरेक्यांनी 200-400 लोकांना जाहीरपणे मारण्याचा कायदा इथे आहे का? ते चालतं का? 200 लोक ज्या निर्घृणपणे मारले ते चालतं? ते कुठल्या कायद्याने मारले? बेकायदेशीरपणेच मारले ना. अशांना कुठलाही कायदा लागू होत नाही. अगदी राऊत, तुमचा राग मी समजू शकतो, तुमचा संताप मी समजू शकतो. बहुसंख्य लोकांच्या मनात तोच संताप आहे. त्यामुळे महम्मद कसाबला वकीलपत्र मिळू नये असं आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे. पुन्हा एकदा बघूया पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का? तुम्ही पडद्यावर बघू शकता. 94% लोक अजूनही म्हणतायत होय, हा देशद्रोह आहे. खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे. अशा प्रकारच्या दहशतवाद्यांचं काय करायचं? त्यांना वकील मिळू नये का? ही चर्चा चालू राहणार आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल हे मात्र न्याय यंत्रणेने पाहिलं पाहिजे. तेव्हाच या देशातल्या लोकांच्या मनातली तळमळ, संताप, राग, असंतोष कमी होईल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.